अनेक भारतातील पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असणारा मालदीव सारखा देश आणि या मालदीवची व भारताची गेले काही दिवस चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर मालदीव आणि भारताचे विषय ट्रेंडिंग आहेत। नेमकं काय घडलंय, काय झालंय या सगळ्याबद्दल आपण बऱ्यापैकी ऐकलं असेल, परंतु प्रत्यक्ष मालदीव आणि भारताचे संबंध सुधारवण्यात तसेच मालदीवमध्ये प्रत्यक्ष भारताचे प्रतिनिधी म्हणून राजनयिक अधिकारी म्हणून काम करणारी एक मराठी व्यक्ती ज्यांचं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे ते आपल्या सोबत आहेत आणि स्वाभाविकच या मालदीव भारत विषयावरती आपल्या सोबत आज गप्पा मारणार आहेत। मुळे सर, तुमचं मनपूर्वक स्वागत। सर, काय सांगाल, भारत मालदीव संबंधात सध्या जे सुरू आहे ते नेमकं कशामुळे सुरू झाले, त्याचे राजकीय अर्थ काय आहेत आणि केवळ हे फोटो सेशन आणि ट्विटर पर्यंत मर्यादित इतका सोपा विषय आहे? मालदीव आणि भारत हे साधारण 1965ला मालदीव स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंतचे संबंध जर आपण पाहिले तर या संबंधामध्ये सतत एक वाढता आलेख आपल्याला दिसत होता। साधारण 2008ला मालदीवमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीची एक चौकट त्या ठिकाणी आली आणि त्यानंतर थोडेसे आपल्या आणि त्या देशामध्ये एका अर्थाने चढउतार सुरू झाले। पूर्वीच्या काळामध्ये साधारण 1978 पासून 2008 पर्यंत प्रेसिडेंट मामून गयूम होते। त्यांचा कार्यकाल जो होता तो म्हणजे केंद्रीय सत्ता जी आहे तीच तिथे सगळं नियंत्रण ठेवत होते। आता ती परिस्थिती बदललेली आहे आणि लोक एका अर्थानं लोकशाहीचा आनंदही घेत आहेत आणि काही अंशी दुरुपयोगही करत आहेत आणि परिस्थिती हळूहळू, कारण जेव्हा लोकशाही असते तेव्हा पक्ष असतो, विरोधी पक्ष असतो, चर्चा असते, मीडिया असते, वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या विषयाला वळण दिलं जातं। आता याच्यामध्ये आजचा जो गोंधळ सुरू आहे तो मुख्यतः हे 3 राज्यमंत्री जे आहेत मालदीवमधले त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांविषयी जे एक वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह होतं आणि कुठल्याही पदावरती आसीन असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचं मत व्यक्त करणं हे शोभत नाही आणि त्यामुळे त्या सरकारने तिथल्या त्यांना निलंबित तर केलेलं आहेच, पण आपल्याला हे पाहावं लागेल की हे निलंबन जो आहे ते कायमचं आहे की तात्पुरतं आहे की त्यांची हकालपट्टी करण्यात येते हे पाहावं लागेल। पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा जो संदेश या निमित्तानं गेलेला आहे की नेमकं याच वेळी राष्ट्रपती मुइझू हे चीनला गेलेले आहेत आणि ते भारताला शह देण्याच्या दृष्टीनं गेले आहेत का, किंवा याच्यामध्ये अजून काही राजकीय खेळी आहे का, भारत आणि मालदीवचे संबंध त्याच्यामध्ये चीनचं स्थान नेमकं काय आहे आणि भविष्यामध्ये हे जे नातं आहे मालदीव आणि भारतामधलं हे कशा प्रकारचं रूप घेणार आहे हा एक थोडासा अभ्यासाचा विषय आहे आणि थोडासा काही अंशी त्याच्यामध्ये चिंता दडलेल्या आहेत। पण भारतीय डिप्लोमसी जी आहे ती याला योग्य प्रकारे हाताळू शकेल असा एक विश्वास माझा स्वतःचा आहे। कारण काय होतं की 2 देशांचे संबंध हे 2 शेजाऱ्यांच्या संबंधासारखेच असतात। बरोबर। त्याच्यामध्ये काय होतं, काही वेळा सहकार्य असतं, काही वेळा रुसणं फुगणं असतं आणि काही वेळा कुडणं असतं, तर काही वेळा एकत्र येऊन जल्लोष करणं असतं। हे भारत आणि मालदीवचं काही अंशी तसंच आहे, कारण आपण तुझ्या विना राहावेना आणि तुझं माझं जमेना अशा प्रकारचा थोडासा काही वेळा प्रकार होतो। सध्या त्या फेजमधून आपण चाललेलो आहोत आणि बघूया आता पुढे कशा पद्धतीने हे संपूर्ण जात आहे। सर, एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की शेजाऱ्यांसारखे संबंध असतात, परंतु तुम्ही उच्चायुक्त होतात आणि ज्या काळाचा तुम्ही उल्लेख केलात बरोबर त्याच वेळी 2009 ते 2013 असा कार्यकाळ तुम्ही मालदीवमध्ये होतात। त्यावेळी मालदीवमध्ये पॉवर शिफ्ट झालेला आहे, प्रचंड महागाई वाढलेली होती, लोक रस्त्यावर उतरली होती। बऱ्याचदा आउट ऑफ द वे जाऊन मालदीवला मदत करण्याचे प्रयत्न इन पर्सनल कॅपॅसिटीमध्येही तुम्ही केलेत आणि देश म्हणूनही भारताने केलेत। जरा त्याबद्दल काही माहिती सांगाल का आजच्या बाबतीत? नाही, मालदीव आणि भारताचे संबंध जे आहेत ते बहुआयामी आहेत। म्हणजे एका बाजूला आपण सुरक्षा क्षेत्रातले संबंध आहेत, दुसरीकडे सामरिक संबंध आहेत
तिसरीकडे मालदीवला तिथली शिक्षण व्यवस्था असू दे, तिथली वैद्यकीय सेवा व्यवस्था असू दे, त्याच्यामध्ये भारताचे डॉक्टर आणि भारताचे शिक्षक फार महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. त्याच्याशिवाय मालदीवमधल्या सर्वसामान्य नागरिकाला लागणाऱ्या ज्या काही दररोजच्या गरजा आहेत, मग त्याच्यामध्ये आटा आला, पीठ ज्याला आपण म्हणतो ते पीठ आलं, कांदा, साखर, बटाटे, वाळू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मालदीवला आवश्यक आहेत त्या सगळ्या भारत पुरवते, आजही पुरवते. आणि आपण असा त्यांच्यावर करार आहे आपला 76चा की मालदीवमध्ये म्हणजे भारतामध्ये काही तात्पुरता तुटवडा वगैरे असेल तरीसुद्धा आपण त्यातला एक भाग काढून त्यांना द्यायचं. इतकी ज्याला म्हणतो उदार भूमिका भारतानं मालदीवविषयी घेतलेली आहे. 1988ला तिथे साधारण श्रीलंकेचे काही जे अतिरेकी तत्व आहेत त्यांनी तिथे उच्छाद मांडला होता आणि सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावेळेस सुद्धा भारत त्यांच्या मदतीला, प्रेसिडेंट गयूम यांच्या मदतीला आला होता. त्याच्यानंतर 2004ला त्सुनामीमुळं त्या ठिकाणी प्रचंड नुकसान झालं. भारत पहिला देश होता की जो मदतीला उतरला. 2014ला जलटंचाई, पाण्याची टंचाई झाली अचानक, तिथली सगळी यंत्रणा बिघडल्यामुळं भारताने जहाजामार्फत कित्येक लाख टन होईल इतकं पाणी त्या देशाला, लिटर होईल इतकं पाणी त्या देशाला दिलेलं आहे. तर जेव्हा संकट आलेलं आहे तिथं, तेव्हा भारत हा फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे प्रतिसाद देणारा पहिला देश राहिलेला आहे. तर अशा वेळेस जेव्हा नवीन सत्ता येते आणि ती सत्ता जेव्हा निवडणुकीच्या वेळेस काही लोकांना आश्वासन देऊन येते आणि इमोशनल, भावनात्मक पातळीवरती निवडणूक लढवते, तेव्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांची भूमिका फार कठीण होऊन जाते. कारण एका बाजूला त्यांना वास्तवाची कल्पना आहे की भारत ज्या पद्धतीची मदत करू शकतो त्या पद्धतीची मदत दुसरा देश करू शकणार नाही. कारण भारताची जी त्यांच्यावर असलेल्या जवळचं अंतर आहे, भौगोलिक अंतर आहे, फार तर 600 किलोमीटर आपलं अंतर आहे. 40-45 मिनिटात आपली विमानं तिथं जाऊ शकतात. आपल्या बोटी ज्या आहेत, जहाजं जी आहेत, ते हिंद महासागरामध्ये सतत गस्त घालत असतात. आणि मग ते चाच्यांचे हल्ले असोत, आजकाल हौथी बंडखोर आहेत त्यांचे हल्ले सुरू झाले आहेत ड्रोनचे, त्याच्यानंतर समुद्रामध्ये जे नर्कोटिक्स प्रतिबंधक अशा पदार्थांचं ट्रॅफिक सुरू असतं त्याच्यामध्ये असो, किंवा एकंदरीतच मॅरीटाईम सेफ्टी सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, सुरक्षा, ते भारत करू शकतो. बरोबर. चीन असो किंवा अमेरिका असो, ते एखादा जहाज एखाद्या वेळेस पाठवू शकतात, पण नियमित पद्धतीनं गस्त ठेवणारा आणि तशी कपॅसिटी असणारा भारत हाच देश आहे. बहुमत्वाचा आदर ठेवतो. मालदीवला स्वतःकडे म्हणावी अशी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स नाही आहे. त्याला जे सपोर्टिंग काम आहे ते भारतच करतोय तिथे. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर मला असं वाटतं की आज जो गोंधळ दिसतो आपल्याला तो कदाचित फार काळ टिकणारा नाही आहे. फार तर आपण 6 महिन्यांचा कालावधी द्यावा. 2 देशामधले राजनैतिक संबंध जे आहेत ते आजही चांगले आहेत. तिथं त्या देशात अनेक शेकडो लोक असे आहेत ज्यांनी भारतामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे, मग ते सिव्हिलियन्स असोत किंवा लष्करी अधिकारी असोत, बहुतेक सगळ्यांनी. त्यामुळं भारतातला अनुकूल असा आवाजही त्या ठिकाणी निघालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये. तिथले पर्यटन उद्योगातले लोक असोत किंवा तिथले विरोधी पक्षातले लोक असोत, ज्यांना माहिती आहे त्या लोकांनी या अशा प्रकारच्या विधानांचा निषेध केलेला आहे आणि भारत आणि मालदीव यांचे संबंध किती जवळचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, आता तिथे असणारे जी भारताची सॉफ्ट पॉवर आहे त्याबद्दल तुम्ही म्हणालात, तर याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील मराठी डॉक्टर किंवा मराठी लोकही तिथे आहेत का? तिथे एकूण भारतीय पर्यटक जेव्हा जातात तेव्हा त्यांना कोणकोणते प्रश्न कधी म्हणजे भेडसावलेत का, किंवा कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागलंय का? आणि आजच्या पार्श्वभूमीवर जे अचानक मोठ्या प्रमाणावर एक भारताकडूनही मोठा रिस्पॉन्स जातोय, त्याचा परिणाम या सगळ्या मालदीववरती काय होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांचं प्रमाण मालदीवमध्ये फार कमी आहे. तिथं मुख्यतः केरळ मधले लोक आहेत किंवा उत्तर भारतातले लोक आहेत. अर्थातच त्या देशाची जी रचना आहे ती फार वेगळी आहे, आपण कल्पना नाही करू शकत. 90,000 चौरस किलोमीटरचं क्षेत्र जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे जी जमीन आहे ती फार तर 300 चौरस किलोमीटर आहे.
आणि हे 300 चौरस किलोमीटर जी जमीन आहे ती जवळजवळ 1192 बेटांमध्ये विभागलेली आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता एक एक बेट जे आहे ते फार तर 5 एकर 10 एकर 30 एकर 40 एकर या इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्यामुळे त्या सगळ्या बेटांवरती नजर ठेवणं स्वतः मालदीवला शक्य नाही. या 1192 पैकी 200 बेटांवरती तिथं मालदीवचे नागरिक राहतात आणि साधारण 125 ते 150 अशी बेटं आहेत जिथं विदेशी गुंतवणुकीतून हाय एंड उच्च दर्जाचे, ज्याला आपण खरं तर 7 स्टार म्हणू शकतो, अशा प्रकारचे रिसॉर्ट त्या ठिकाणी निर्माण केले गेलेले आहेत. तर जिथं सहजासहजी मालदीवियन पण प्रवेश करू शकत नाहीत, कारण ते जवळजवळ स्वतंत्र बेटं असल्यासारखे भाग आहेत आणि त्या ठिकाणी मालदीवियन सिक्युरिटी पण जात नाही. तर अशा त्या 200 बेटांमध्ये जिथं नागरिक राहतात तिथं शिक्षक भारतीयच आहेत, तिथं डॉक्टर भारतीय आहेत, तिथलं सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे इंदिरा गांधी मेडिकल सेंटर जे आहे तिथं भारतीय डॉक्टरांचं आजही प्रमाण सगळ्यात जास्त आहे. शिवाय इतर जे क्लिनिक्स किंवा इतर छोटे छोटे जे दवाखाने आहेत तिथंही सगळे भारतीय डॉक्टर आहेत. तर ही सॉफ्ट पॉवर फार मोठी आहे. इथल्या लोकांना भारतीय चित्रपट आवडतात. तिथले अनेक लोक त्रिवेंद्रम आणि बेंगलोरमध्ये आपल्या मुलांना घेऊन येतात आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते या 2 शहरांमध्ये सुरू आहे. तिथले अनेक लोक भारतीय विदेश मंत्रालयाचे जे हायटेक प्रोग्राम ट्रेनिंगचे प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये येऊन भारतात प्रशिक्षण घेतात आणि कित्येक मोठे प्रोजेक्ट भारत सरकारचे त्या ठिकाणी त्या देशात आज सुरू आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मालदीवला पण विचार करावा लागेल की आपण भारताशी संबंध जर आपले चांगले ठेवले नाहीत तर आपलं काय नुकसान होण्याची शक्यता आहे याचा विचार मालदीवन आता जे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनाही करणं आवश्यक आहे. आणि तिथल्या नेत्यांना, इतर नेत्यांना ज्यांनी यांना फूस दिलेली आहे असं वाटतं आजच्या काळामध्ये, त्यांनाही तसे विचार करण्याची आवश्यकता. आता जो मूळ मुद्दा आहे की तिथे सत्ता परिवर्तन झालं आणि या सत्ता परिवर्तनाचा हा कदाचित परिणाम आहे का की भारतासोबतचे त्यांनी संबंध सोडून ते थोडेसे चीनच्या जास्त जवळ जाताना दिसत आहेत आणि मग तिथे भारताकडून थोडासा काही रिस्पॉन्स आला तर त्यावर अशा प्रकारे अगदी पंतप्रधानांवर अश्लील भाषा वापरून टीका केली जाते. तर या सगळ्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं त्याचा काही संबंध असेल असं वाटतंय तुम्हाला? मला तसं काही वाटत नाही. मला असं वाटतं ह्या 3 मंत्री जे आहेत ते एकतर अज्ञानी आहेत किंवा त्यांना भारताने मालदीवचे संबंध किती खोलवर पसरलेले आहेत. मालदीवच्या बाबतीत तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की या सगळ्या इतक्या प्रचंड काय म्हणायचं जलक्षेत्र आणि भूक्षेत्र जे आहे त्याची फक्त लोकसंख्या 5-5.5 लाख आहे. तिथं थोडासा जरी शिकलेली व्यक्ती असेल आणि थोडी बुद्धिमान असेल तर तिला प्रशासनात येण्याचे संधी जी आहे ती मोठी असते. त्यामुळे बरेचसे मंत्री फार तरुण असतात आणि त्यांना म्हणावं तसं एक्सपोजर नसतं. शिकलेले असतात पण एक्सपोजर नसतं. आणि विशेषतः विदेश संबंध जे असतात परदेशी धोरणाबाबत तर त्यांची समज फार कमी असते. तर तो एक धोका याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि लगेच त्यांना सस्पेंड केलं, निलंबित केलं, त्याचा अर्थ आपण असं समजू शकतो की तिथल्या एकंदरीत जरी हे राष्ट्राध्यक्षांचं विधान त्या संदर्भात आलेलं नसलं तरीसुद्धा आपण समजू शकतो की हे त्यांनी घेतलेलाच निर्णय असणार, कारण त्यांचंच मंत्रिमंडळ आहे. बरोबर. तिथे आपल्यासारखी पंतप्रधानांची आणि राष्ट्रपतींची अशी व्यवस्था नसून प्रत्यक्ष निवडणुकीमार्फत राष्ट्राध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष हा ऑल पॉवरफुल व्यक्ती आहे. तुम्ही येण्या जाण्याबद्दल म्हणालात तर त्यात पर्यटनाचाही उल्लेख झाला. मूळ या सगळ्याचा म्हणजे मला असं वाटतं की एक स्ट्रायकिंग पॉइंट होता तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या बेटांवर जाऊन एक छान फोटो सेशन केलं आणि मग ते फोटो एक्सप्लोर इंडियन आयलंड्स म्हणून सगळीकडे एक ट्विटरवर आणि सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीसांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे फोटो टाकले. तर या सगळ्याच्या दृष्टीने एक असं मोहीम सुरू झाल्यानंतर मालदीवला प्रचंड भीती वाटायला लागली का की आपलं पर्यटन संपेल आणि मग त्यातून निर्माण झालेला हा आउटरेज आहे किंवा अशा स्वरूपाची त्याची प्रतिक्रिया आली असं वाटतंय का? हा काही अंशी मला असं वाटतं गैरसमज आहे. कोविडच्या आधी चीन हा प्रथम क्रमांकावरचा देश होता पर्यटनाविषयी.
कोविडमुळे भयाचं जे वातावरण पसरलं त्यामुळे ती संख्या कमी झाली. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या देशातल्या पर्यटन कंपन्या ज्या आहेत त्यांनी अशा समजुतीत राहू नये की आपण पाठवले नाहीत पर्यटक तर मालदीवच्या पर्यटनावरती फार मोठा परिणाम होतो. थोडाफार तात्कालिक परिणाम होणार आहे, झालेला आहे, पण याच्यामुळे उलट चुकीचा संकेत जातो मालदीवच्या सरकारला आणि त्यामुळे चीनचे जे पर्यटक आहेत तिथं ते मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि हे तुम्हाला नजीकच्या काळामध्ये दिसून येईल. त्यामुळं हा निर्णय मला काही अंशी, मला वैयक्तिकरित्या हा काही अंशी अदूरदर्शीपणाचा निर्णय वाटतो. सगळ्यांनी निषेध करणं स्वाभाविक होतं कारण ते वागणूक त्यांची अक्षम्य आहे, ते वक्तव्य अक्षम्य आहे. पण असं जरी असलं तरी मला असं वाटतं की जनतेने अशा प्रकारचं हे वापरावं की न वापरावं याविषयी मला काही फार हे योग्य आहे असं वाटत नाही, कारण याचा परिणाम नाही होणार आहे. उलट कदाचित थोडा चुकीचा परिणाम होईल. म्हणजे चीननी परत यायला तिथे अजून 1-2-4 वर्ष लावली असती. कदाचित आता याच्यातून स्पर्धा निर्माण झाल्यासारखी झाल्यामुळे चीन फार पटकन आपले नंबर वाढवण्याची शक्यता आहे. आणि चीनचा असा आहे की तो देश अजूनही एका अर्थाने केंद्रसत्ताक असा देश असल्यामुळे त्यांनी 4 लाख लोकांना जायला तिकीटं दिली किंवा कन्सेशन सबसिडी दिली तर संपलं. 4 लाख लोक येऊन जातात. आपले किती आहेत? आजही 2 लाख एवढेच आहेत आपले. तर त्यांच्या पर्यटकांच्या संपूर्ण संख्येमध्ये आपली 2 लाख ही संख्या जी आहे ती 15% जास्त नाही आहे. त्यामुळे ही सुद्धा एक चुकीची संकल्पना आपल्या देशामध्ये आहे की आपण फार मोठा तिथल्या अर्थशास्त्रावरती त्याचा फार मोठा परिणाम होईल असं मला नाही वाटत वैयक्तिक. पण एक प्रकारची भावना व्यक्त झाली आणि आपला जो संताप आहे तो त्यांना कळाला. इथपर्यंत ठीक आहे. आणि काय होईल आता आपल्याला लक्षद्वीप डेव्हलप करायचं आहे, विकसित करायचं आहे. 10 वर्ष लागतील त्याला. 5 वर्षात जर आपण केलं तर फार उत्तम, पण मला असं वाटतं 10 वर्ष लागण्याची शक्यता आहे. कारण तिथे अजून परमिशन लागते आपल्याला जायला, स्पेशल परमिशन. आठवड्यातनं मला वाटतं विमान 1 किंवा 2च वेळा जातं, बाकी बोटीनी लोकांना जावं लागतं. हे इन्फ्रास्ट्रक्चर मालदीवनी तयार करायला जवळजवळ 25-30 वर्ष घेतली. 75च्या आसपास त्यांनी सुरू केला हा प्रयत्न आणि तो साधारण 80च्या दशकाच्या शेवटपर्यंत तयार झालं आणि 90 नंतर त्यांनी मग एक वेगळी झेप घेतली कारण त्यांची पण सगळ्या बेट जे आहेत तशी सुदूर आहेत, पसरलेले आहेत, एका ठिकाणी नाही आहेत. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की भावना व्यवस्था ठीक आहे पण त्यालाही एक मर्यादा असणं आवश्यक आहे असं माझं एक स्वतःचं मत आहे. बरोबर. परंतु दुसरा विषय म्हणजे तो तुमच्या पुस्तकात त्याविषयीचा जो उल्लेख आलेला आहे की साखरेची मदत एकदा मालदीवला कशा प्रकारे केली गेली होती. हो. ते जरा पुन्हा एकदा आठवण सांगाल का? काय तुम्ही होतात? हो. नाही, त्याच्यामध्ये असं होतं की आपला एक करार आहे त्यांच्याबरोबर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी कांद्यापासून ते आट्यापर्यंत आणि साखरेपासून ते बटाट्यापर्यंत तिथं आपण प्रेफरेन्शियल म्हणजे आपल्या देशामध्ये काही अंशी टंचाई जरी असली, दर जरी वाढलेले असले, कमी झालेले असले, म्हणजे इथला बाजारातला जो चढ उतार आहे तो कसाही असला तरी काही क्वांटिटी आपण मालदीवला सतत देत आलेलो आहोत. आणि त्यावेळेस साखर जी आहे त्याची काही कारणामुळे भारतातच टंचाई होती. मग मी त्या काळामध्ये आमचे अजित चव्हाण नावाचे मित्र जे आहेत ते पवारसाहेबांच्याकडे होते. पवारसाहेबांच्याकडे कृषी मंत्रालय होतं आणि त्यांच्या ते निदर्शनाला मी आणून दिलं की त्या वर्षातली जी साखरेचा कोटा होता मालदीवचा तो त्यांना मिळालेला नव्हता. आणि मग त्यांनी लगेच 2-3 दिवशी निर्णय घेऊन ते साखर पाठवायची व्यवस्था केली. तर म्हणजे आहे भारताचा तसा महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की पर्यटनावर जे भर चाललाय जास्त त्यापेक्षा मालदीवला इन्सिक्युअर करण्यामध्ये आणि त्यांना म्हणजे त्यांच्यावरती धाक बसवण्यात या सगळ्या भारतीय उदारतेचा जास्त संदर्भ असावा असं वाटतंय. हो, शक्य. म्हणजे ते असं असतं हे सगळं कॅलिब्रेटेड मॅनरमध्ये, म्हणजे विचार करून डिप्लोमसीमध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही लगेच कुठलीही गोष्ट पटकन करू शकत नाही. आता आपल्याला पाहिलं असेल की आपण भारत सरकारने फारसं त्याच्यामध्ये भावनात्मक दृष्टिकोन न घेता त्यांच्या उच्चायुक्तांना बोलवलं, निषेध नोंदवला असणार
त्यांना सांगितलं असणार की बाबा अशा प्रकारची वागणूक जी आहे ती दोन देशांच्या मधल्या संबंधाला शोभेशी नाही आहे. पण ते काही त्याचा सार्वत्रिक उच्चार करत नाहीत, कारण काही गोष्टी असतात ज्या ज्याला म्हणतो सेन्सिटिव्ह, संवेदनक्षम असतात, त्यांना तशाच पद्धतीने आपल्याला सामोरं जावं लागतं. पण दुसरीकडे म्हणजे त्यावेळेस मला आठवतंय की ज्या दिवशी उच्चायुक्तांना इथे बोलवलं त्याच दिवशी भारतीय उच्चायुक्तांची एक प्री अपॉइंटेड मीटिंग होती मालदीवमध्ये, परंतु बातम्या अशा झाल्या की मालदीवनी पण आता भारतीय उच्चायुक्तांना बोलवलं. ते एक राजनीतीमधला एक तो महत्वाचा भाग असतो. अम्बॅसडरला किंवा वेगवेगळ्या कारणांनी बोलवलं जातं. प्रत्येक वेळी काही त्याचा अर्थ त्यांनी समन केला असा होत नाही प्रत्येक वेळेस. बरेच त्यांनी नंतर क्लेरिफिकेशन दिलं की ही प्री अपॉइंटेड होती म्हणून त्याचा काही म्हणजे असं संबंध नाही. बरोबर. ते म्हणजे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती भविष्यात म्हणजे एक जे आपल्याकडून मगाशी जो अस्पर्श राहिला मुद्दा तो म्हणजे चीनमध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष जात आहेत. जर चीन तिथे गेला, चीनची इन्व्हेस्टमेंट वाढली आणि चायनाने ज्या प्रकारे बेल्ट रोड इनिशिएटिव्हद्वारे कशा प्रकारे बाकी सर्व देश भारताच्या शेजारील हे जवळपास आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत आर्थिकदृष्ट्या, आणि जर तसंच त्यांनी मालदीवमध्ये करायला सुरुवात केली तर जी बेटा आहेत, जी मॅरिटाईम सिक्युरिटी आपण म्हणतो की भारताची खूप मोठी पॉवर आहे की आम्ही अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातली सुरक्षा ही भारतीय नेव्हीवर अवलंबून असते बऱ्यापैकी, व्यापारी वाहतुकींची सुद्धा. मग अशा पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये श्रीलंकेतल्या पोर्टमध्ये जर चीन इन्व्हेस्टमेंट वाढवते तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि यात तुम्हाला कुठला धोका दिसतोय का माजी अधिकारी म्हणून? नाही, आपली एका अर्थानं चीनने जे हिंद महासागर क्षेत्रामध्ये आपला प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये म्यानमार असो, श्रीलंका असो, आफ्रिकन किनारा असो, याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आपला जम बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताचाही स्वतःचा सेशल्स असो, मॉरिशस असो, काही अंशी मालदीव असो, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य आपलं सुरू आहे सुरक्षा विषयातलं. आणि पण प्रश्न असा आहे की हिंद महासागर क्षेत्रावरती हिंद म्हणजे भारताचा प्रभाव असणं नैसर्गिक आहे की चीनचा प्रभाव असणं गरजेचं. मला असं वाटतं की भारताचा एका अर्थाने प्रत्यक्ष याच्यामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत हिंद महासागराच्या सुरक्षेमध्ये, आणि भारताची भूमिका जी आहे ते अप्रत्यक्ष नसून प्रत्यक्ष आहे. हा फरक आहे. पण चीन आपल्या पद्धतीने एक महासत्ता म्हणून उदयाला येऊ पाहत आहे, काही अंशी ते उदयाला आलेले आहे आर्थिक क्षेत्रामध्ये, आणि त्यामुळे चीन अशी स्पर्धा करू पाहते आहे. ती कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही, कारण चीनचं जे सर्वसाधारण धोरण असतं ते त्या देशाला कर्ज द्यायचं आणि मग नंतर त्या कर्जाच्या पिंजऱ्यामध्ये त्या देशाला बसवायचं, ज्याला डेट ट्रॅप म्हणतो आपण. त्या सापळ्यामध्ये टाकलं की मग तो देश कायमचा चीनच्या आसपास त्याला कर्ज फेड करता करता त्याला चीनचे हितसंबंध जे आहेत ते रक्षण करावे लागतात. तर हा दुर्दैवाचा भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका देशाला, मग तो कितीही छोटा असला तरी अमुक देशाशी तू संबंध ठेवू नकोस असं सांगणं कठीण असतं. त्याच्यावरती उपाय हाच आहे की आपल्या पद्धतीने आपण प्रभाव वाढवत जाणे. आणि एक म्हणतात ना की तुम्हाला एखादी लांब दीर्घ रेषा जी आहे ती जर छोटी करायची असेल तर प्रत्यक्षामध्ये ती छोटी न करता आपली एक दुसरी रेषा जी आहे ती त्याच्यापेक्षा आपल्याला दीर्घ करता आली पाहिजे. तर मालदीवच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हेच करावं लागेल की फार उघडपणे सत्ता स्पर्धेत न पडता आपला प्रभाव तिथला कसा वाढवता येईल या दृष्टीने आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. तोच भविष्यातला मार्ग. आणि त्या दिशेने करतील इंडियन निश्चित करणार. बरोबर. कारण ज्या पद्धतीचं महत्व भारताला आहे मालदीवचं, त्या पद्धतीचं चीनला नाही आहे ना. आणि ज्या सर्वंकष पद्धतीनं पीपल टू पीपल असो, जनतेमधला सौहार्द असो, बाकी स्वास्थ्य सेवामधला सहभाग असो, शिक्षण क्षेत्रामधला सहभाग असो, असा चीन करूच शकणार नाही. म्हणजे फार त्यांना मोठे प्रयत्न करावे लागतील. चीनला शक्य होणार नाही असं वाटतं. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी इतर देशांना अंकित केलं तसं ते करू शकणार नाही असं वाटतंय तुम्हाला? तितक्या प्रमाणात नाही करू शकणार. कारण भारताची जी त्यांच्याशी जवळीक आहे, भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, तशा पद्धतीची चीनला होणं शक्य. एक समजा मालदीवियन गृहस्थ दिल्लीला आले तर भारतीय कोण आणि मालदीवियन कोण हे समजणार नाही. पण तो चीनी माणूस जो आहे तो मालदीवमध्ये गेला की त्याला निश्चित कळणार की हा माणूस जो आहे तो बाहेरून कुठून तरी आलेला आहे.
भारतीय माणसाचा सहजासहजी तो ओळखू येणार नाही मालदीवमध्ये सुद्धा. हा फरक आहे ना, बरोबर. म्हणजे रेशियल फरक पण आहे आणि कल्चर सांस्कृतिक फरक आहे. बाकी ऐतिहासिक आमचे जे संबंध आहेत ते वेगळे आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती चीनला कठीण जाईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्यासोबत होते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, ज्यांनी चीनचा प्रभाव, मालदीववरचा भारत मालदीव संबंध, सध्या सुरू असलेला वाद आणि या सगळ्या वादाचे परिणाम नेमके काय होतील, भविष्यात किती दिवस आणखी हे वादंग सुरू राहील, सोशल मीडियापर्यंत मर्यादित असणारा वाद आणि सोशल मीडियापर्यंत असलेले एक्सपोजर, तिथपासून ते थेट मालदीवमध्ये काम केलेले उच्चायुक्त म्हणून, भारताचे प्रतिनिधी म्हणून, राजनयिक अधिकारी म्हणून काम केलेले ज्ञानेश्वर मुळे यांनी समजावून सांगितलेला हा विषय. यातून आपल्याला या सगळ्या विषयाचे अनेक नवे कंगोरे समोर आले असतील. त्यामुळे या सगळ्याबद्दल मुळे सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. कॅमेऱ्यावर आहे मनीष, यांच्यासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.